अनेक यंगस्टर खेळाडूंचा भरणा आहे या टीममध्ये. या टीममध्ये जर पाहिलं तर निलेश माने 350 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेला आहे. त्याचबरोबर पाहिलं तर अजित नायकवडे आहे, करण आहे, अर्जुन आहे. त्याचबरोबर पाहिलं तर आता गोलंदाजी करतोय तो सनी आहे, अभि जाधव आपल्याला पाहायला मिळेल, लेदर क्रिकेटचा बादशाह. त्याचबरोबर हा जर पाहिलं तर खेळाडू पाहायला मिळतो ऋतिक माने, पप्पू गलुगडे देखील याच टीममधून बिलॉंग करत आहे. दुसरा खेळाडू जर पाहिलं तर यंगस्टर अजून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अभिजित. जबरदस्त जबरदस्त टीम बनवलेली आहे. पहिला बॉल सनी याचा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण पहा, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्क्वेअर लेग रिजनमध्ये. पप्पू गलुगडे याच्या माध्यमातून हा खेळाडू देखील ॲज अ बॅटर म्हणून नक्कीच प्रसिद्ध आहे. वाकुर्डे पंचक्रोशीमध्ये नावाजलेला खेळाडू आहे. पहिला बॉल बॅटची हलकीशी कडा लागलेली पाहायला मिळाली आणि चेंडू जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये थांबलेला पाहायला मिळाला. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन. आता स्ट्राईकला आलाय तो बॅटर नरेश. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन जेव्हा असतं ना तेव्हा फिल्डिंगमध्ये वारंवारपणे बदल करावा लागतो. तोच बदल करत असताना वाकेश्वर स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू नो माइल्स लँडमध्ये ट्रॅव्हल होत असताना अर्जुन त्या ठिकाणी आहे. चप्पळ चित्ताय वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक या टीमचा. करण अर्जुन यांची जोडी बाउंड्री लाईनवरती भिंत बनून तयार आहे. ॲज अ फिल्डर म्हणून देखील आपण धावा सेव्ह करू शकतो. याचं उत्तम उदाहरण याची देही आणि याची डोळा दाखवत असताना या दोन बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सनी पाहायला मिळते. एक चांगली ॲक्शन आहे. उंच गुरा खेळाडू उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय. यावेळी हा ट्रॅकर शॉर्ट फसलाय. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झाला. कॉलिंग नव्हतं यावेळी नक्कीच अभि यांनी सांगितलं होतं की मी झेल घेतो, परंतु सनी यांनी सांगितलं की थांब मी झेल घेतो आणि तू घेऊ की मी घेऊ या द्विधा मनस्थितीमध्ये झेल ड्रॉप झालाय. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस हे भाकीत आहे. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. चांगला बॅट्समनचा या ठिकाणी सनी याच्या माध्यमातून झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला, परंतु गोलंदाजी अतिशय चांगली होत असताना पाहायला मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजी होती. चांगला बॉल अप्रतिम बॉल, परंतु चुकी कोणाकडून होते? अजित नायकवडी. एका उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडून अशी चुकी होत असताना बऱ्याच कमी वेळा आपल्याला पाहायला मिळते, परंतु ती चुकी होत असताना पाहायला थोडासा लेझी राहिलेला पाहायला मिळाला अजित, आणि त्याच्या हाताच्या खालून चेंडू अतिशय वेगाने निघून गेला. अजित नायकवडी अतिशय चांगला ॲज अ विकेट कीपर म्हणून अतिशय चांगली भूमिका बजावतो, परंतु शॉट अतिशय अप्रतिम पाहायला मिळाला. अप्रतिम लेदर क्रिकेट सारखा शॉट पाहायला मिळाला. यावेळी अप्रतिम बॉल. बॅट्समनला फॉलो करण्याचं काम सनी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चांगले गोलंदाज तयार होत आहेत. वाकोडे गावला जर पाहिलं तर क्रिकेटची पंढरी म्हणायला हरकत नाही. रेवण भाऊ काय खेळाडू बनवत आहे. फॅक्टरी आहे, आणि फॅक्टरीमध्ये तुमच्यासारखे मालक अजय माने असतील, त्याचबरोबर गणेश भाऊ शेटके सारखे जर असतील ना फॅक्टरी चालवणारे, अमोल सारखे आहेत, दीपक भाऊ यांच्यासारखे जर ऑफिसर असतील ना, तर असे नक्कीच प्रोडक्ट घडत असतात. दरम्यान अप्रतिम स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला समोरच्या दिशेने. नरेश याच्या माध्यमातून अतिशय सुंदर देखना दर्जेदार स्ट्रोक चौकार राहिलेला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 11. दरम्यान आपण ज्यांनी या स्पर्धेसाठी टी शर्ट सौजन्य दिलेले आहे मान्यश्री ऋषी चव्हाण यांचा आपण शुभ सन्मान घेतोय. अमोल माने महाराष्ट्र पोलीस यांचे शुभ हस्ते या साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. त्याचबरोबर प्रणय लाड, अजय मनवर आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. अमोल माने माऊली यांच्या शुभ हस्ते आपण या बक्षीसदात्यांचा शुभ सन्मान घेतोय. ऋषी चव्हाण दादा यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर त्यांनी आपल्याला टी शर्ट सौजन्य दिलेलं आहे, आणि त्यांचं देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर अजय मनवर साहेब, प्रणय लाड साहेब अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आहे.
ऋषी चव्हाण साहेब आणि साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान घेतोय. 32 शाळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य 11 वाणेवाडी बोकुर्डी बुद्रुक आयोजित वाकेश्वर चषक 2026 मध्ये अतिशय मोलाचं सहकार्य करणारे एक दानशूर व्यक्तिमत्व मान्य श्री ऋषी चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. थँक्यू सर. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. क्रिकेटसाठी असंच योगदान नक्कीच लाभावं अशी आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तुमचं आरोग्य पुढचं आरोग्य अतिशय चांगलं राहावं. थँक्यू सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 12. पप्पू गलगडे न्यू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. रफ्तार का राजा प्रकाश फौजी यांचा तो पट्टा आहे पप्पू गलुगडे. आणि प्रकाश फौजी देखील जर पाहिलं तर ऑफिसर आहेत. त्यांच्या तालमीमध्ये असे पट्टे तयार होतात पप्पू गलुगडे आणि त्याच्यावरती देखील हल्ला चढवला जातो आहे. अप्रतिम स्ट्रोक. काय बॅटिंग करतो यार. अप्रतिम बॅटिंग नरेश. सुंदर बॅटिंग. आणि आम्ही जरा चढवलं की पुढे टाकतोय. फौजीनी सांगितले की मागे टाक. आत्ताच फोन आलाय. तसंच चढू नका मित्रांनो. आम्ही त्याच्यासाठीच असतो. मैदानामध्ये आहे ना समालोचक काहीही बोलू दे आपलं संपूर्ण लक्ष क्रिकेटवरती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. परंतु पप्पू गलुगडे अतिशय चांगला खेळाडू आहे. खूप चांगला खेळाडू आहे. मेहनती खेळाडू आहे. चेंडू थोडासा पुढे पडला परंतु शॉट अप्रतिम होता यार. हा ट्रॅकर उडवलाय. शॉटामुखचा फटका. चेंडू निघून जातोय एका धाबेसाठी. शॉट अप्रतिम होता. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. परंतु या शॉटला या स्ट्रोकला योग्य मोबदला मिळालेला नाही आहे. दरम्यान जगन्नाथ सावंत साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. त्यांचा सन्मान युवराज दादा यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. जगन्नाथ सावंत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. युवराज दादा यांच्या शुभ हस्ते साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. अमोल दादा यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. थँक्यू जाधव साहेब. संतोष जाधव साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. पप्पू गलुगडे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे परंतु फलंदाज अप्रतिम पाहायला मिळते. शॉट सिलेक्शन अतिशय चांगलं आहे या खेळाडूचं. चांगलं क्रिकेट. फॉलो मध्ये क्षेत्ररक्षण पहा. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फॉलो मध्ये पप्पू याचं. सुभेदार प्रकाश पडवळ फौजी यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू आहे. आज जर पाहिलं तर भारत मातेची सेवा करत असताना सुभेदार प्रकाश पडवळ फौजी आपल्याला पाहायला मिळतील. क्लीन बोल्ट जशास तसं उत्तर. प्रकाश फौजींचं नाव घेतलं की पप्पू चार्जिंग झाला आणि अप्रतिम वाईडिश यॉर्कर पाहायला मिळाला. वाईडिश लाईन वरती चेंडू रिलीज केला. त्यानंतर पाहिलं तर अप्रतिम स्ट्रोक. यॉर्कर बॅट्समनच्या रीच पासून चेंडू दूर ठेवला. फुल लेंथ चेंडू आणि अतिरिक्त वेग अतिरिक्त गती पाहायला मिळाली. गतीने बीट केलेलं पाहायला मिळालं नरेश याला. हरकत नाही. नरेश याचे जर पाहिलं तर शॉट अप्रतिम पाहायला मिळाले. विशेषतः जो समोर मारलेला षटकार होता ना डोळ्याचं पारणं फेडलं त्या षटकाराने. इम्प्रेस केलं यार नरेशने. नरेशची जागा घेण्यासाठी गणेश. पप्पूचा भन्नाट वेग पाहायला मिळाला. जर्सी नंबर 45 पप्पू गलुगडे अप्रतिम वेगावरती स्वार झालेला पाहायला मिळाला. एक षटकार जरूर खाल्ला परंतु त्या बॅट्समनची जर पाहिलं तर क्लीन बोल्ड केलेला देखील नक्की पाहायला मिळाला. न्यू बॅटर गणेश. दरम्यान रिक्षा युनियनचे अध्यक्ष साहेबांचं जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी अतिशय मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. यावी बॅटर बाद. पाठीमागे अपील पहा. अपील या ठिकाणी अतिशय मोठी अपील पाहायला मिळाली. अपील देखील उचलून धरलेली पाहायला मिळाली. मुख्य पंच अजय माने सरांनी. बॅट्समन गणेश दादा या ठिकाणी बाद झालेले पाहायला मिळाले. दरम्यान
षटक समाप्त झालेले ते दोन षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली दरम्यान चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वराज्य 11 या टीमच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. 19 धावसंख्या. डॉक्टर प्रकाश यांची ही टीम आहे चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. सचिन मस्के पाटील साहेब यांची ही टीम आहे आणि त्या टीमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. गावाला प्रकाश डॉक्टर असतात परंतु मुंबईचं जर आहे ना संपूर्ण आयोजन नियोजन सचिन मस्के साहेब यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतं. त्याचबरोबर आमच्या आयोजन कमिटीला अतिशय मोलाचं सहकार्य आपल्याच तालुक्यातील मान अभिमान आणि सन्मान अजून एक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जर पाहिलं तर स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असलेले आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मान्य श्री सचिन मस्के साहेब यांची ही टीम आहे. फुल टॉसला माफी नाही. वैभव याच्या पहिल्या चेंडूवरती ओमकार याच्या माध्यमातून अप्रतिम पॅडल स्वीचा फटका. थोडासा वाकला चुकला आणि नंतर ठोकला षटकार. नेक्स्ट मॅच शिवरवाडी विपक्ष वाखोडे बुद्रुक स्वराज्य मानेवाडी. शिवरवाडी चला टॉस अडिया चिलाई देवी. स्वराज्याचे मावळे या ठिकाणी चार्जिंग आहेत. काय स्ट्रोक सजवला ओमकार याने. अप्रतिम स्ट्रोक ओमकार याचा. गती परिवर्तन यावेळी देखील आडव्या बॅटीने अप्रतिम स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. अभि अगोदरच पुढे गेलेला पाहायला मिळाला. थोडंसं जजमेंट चुकलेला पाहायला मिळाला. अभि थोडासा अगोदरच तो पुढे गेला. चेंडूचा अंदाज घेतला नाही आणि यावेळी देखील जर पाहिलं तर चौकार आलेला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली या चौकारानिशी 29 धावा 29. चांगली बॅटिंग करत असताना खराळे टीम आपल्याला पाहायला मिळतोय. शिव संघर्ष ज्याच्या नावामध्ये संघर्ष आहे ना आज ती टीम ब्ल्यू जर्सीमध्ये मैदानामध्ये उतरलेली आहे. नव्या जर्सीमध्ये नव्या ढंगामध्ये नव्या जोशामध्ये अप्रतिम त्यांची बॅटिंगचं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. स्विंग अँड मिस. तरी पण पाठीमागे जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 धावा. माझ्यासोबत अतिशय चांगलं तंतोतंत स्कोरिंग करणारे आमचे जिवलग मित्र अमोल दादा पाहायला मिळतात. कालपासून अतिशय चांगलं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. लेफ्ट ओव्हर द विकेट यावेळी देखील अक्रॉस जाऊन थोडासा जास्त शफल झालेला आपल्याला पाहायला मिळाला बॅटर. परंतु या चेंडूवरती एकच सिंगल आलेली आहे. एकाच सिंगलवरती समाधान मानावं लागतंय. एक षटकार आल्यानंतर जर पाहिलं तर चांगला कमबॅक करत असताना वैभव पाहायला मिळाला. गणेश शेटके यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव नेहमीच या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी करतो. ओपन क्रिकेटमध्ये देखील जर पाहिलं तर त्याचं अतिशय चांगलं नाव आहे वैभव याचं. यावेळी हाफ ट्रॅकर बॉलवरती फिंगर रोल झालेले पाहायला मिळाले आणि अतिशय चांगला झेल पकडलेला पाहायला मिळाला. कव्हर सीझनमध्ये अप्रतिम झेल पकडला. एक षटकार आल्यानंतर पहिले 2 चेंडू अतिशय वेगाने त्यांनी रिलीज केले. परंतु तदनंतर वैभव याने चेंडू जर पाहिलं ना तर थोडेसे चेंज ऑफ पेस. त्यानंतरचे 4ही चेंडू त्यांनी संपूर्ण गती काढून घेतली आणि थोडेसे चेंडू जर पाहिलं तर चेंडूला फिरकी देण्याचं काम केलेलं पाहायला मिळालं. डावखुरी गोलंदाज जेव्हा गोलंदाजी टाकतात चेंडू रिलीज करतात एक नॅचरल अँगल मिळतो. रायटी बॅट्समनसाठी नक्कीच लेफ्टी गोलंदाजा समोर जर आपण बॅटिंग करतो तेव्हा नक्कीच आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागते. त्याच पद्धतीने गोलंदाजांनी नक्कीच चेंडूची गती काढून घेतली. तदनंतर तो यशस्वी झालेला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय संदेश. कोणता संदेश घेऊन येतोय पाहूया. यावी ॲलिमेशन मिळतंय का करण जाधव आहे. यस अप्रतिम झेल 3018 करण जाधव ऑस्ट्रेलियन स्टाईल झेल पकडलेला पाहायला मिळाला
आणि नक्कीच त्यानंतर जर पाहिलं ना अपयशातून यशाकडे त्यांनी वाटचाल केलेली पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 चला सामना स्पीडअप घ्या. प्रत्येक मॅचसाठी आपण 15 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे. 15 मिनिटं नाही पण 18 मिनिटाचं द्यावं लागेल. 18 मिनिटाचं द्यावं लागेल कारण एका षटकासाठी कमीत कमी 4 मिनिटं तरी दिली पाहिजे. 4-5 मिनिटं दिली पाहिजेत. चला फास्ट घ्या. यस महत्वपूर्ण स्लॉगचं षटक घेऊन 350 किलोमीटरचा प्रवास करून वाकुडे गावचा ज्याला आम्ही क्रिस गेल मी स्वतः नाव दिलेलं आहे. नाव आहे निलेश माने. आपला व्यवसाय सांभाळून नेहमीच क्रिकेटची सेवा करणारा अजय माने यांचा तो शिष्य आहे निलेश माने. एक युवा उद्योजक आहे. सामन्यासाठी स्पीडअप घ्या निलेश. चला जास्त वेळ खर्च करू नका. फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते शिवाजी द बॉस. शिवसंघर्ष या टीमचा एक योद्धा. नाव आहे शिवाजी द बॉस. समोर निलेश माने. चला वेळ खर्च करू नका निलेश. नियोजन आपलंच आहे त्यामुळे अधिकचा वेळ खर्च करू नका. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करेल. पहिलाच बॉल शॉट फसलाय. शॉट फसलाय पाठीमागे. अप्रतिम झेल पकडलेला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर झेल. अभिनय यावेळी कोणती चुकी केलेली नाहीये. अभिनय तर कभी नाही. मागाशी जर पाहिलं त्याच्याकडून चुकी झाली परंतु त्या चुकीमध्ये सुधारणा केली आणि नक्कीच यावेळी अतिशय चांगला झेल पकडलेला पाहायला मिळाला. निलेश माने यांनी पहिल्या चेंडूवरती एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला. शिवाजी याला तंबूच्या आशेला परत पाठवलं. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय आणि संघाची हॅट्रिक झालेली आहे. सलगचे 3 विकेट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये शंकर. निलेश माने त्याची हाईट फॅक्ट देखील खूप महत्त्वाची आहे कारण उंची आहे. त्यामुळे जेव्हा चेंडू तो वरून रिलीज करतो ना आणि चेंडूला अतिरिक्त वेग न देता फक्त फिरकीवरती जेव्हा तो लक्ष देतो एक चांगला फिरकीपटू आहे. जेव्हा फिरकीवरती तो लक्ष देतो अनेक वेळा बॅट्समनची त्यांनी गिरकी घेतलेली आम्ही अनेक वेळा पाहिलेली आहे. यावेळी वेग पाहायला मिळाला. अतिरिक्त वेग. यावेळी झेल होतोय का पाहूया. आणि लगातारची दुसरा मोहरा तंबूच्या आश्रयाला परत पटपत असताना पाहायला मिळाला निलेश माने. चांगली गोलंदाजी. चेंडू वरून रिलीज होतोय त्यानंतर बॅट्समनला चेंडू फॉलो करणं थोडंसं अवघड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 31. यानंतर पाहिलं ना शेवटच्या 2 षटकामध्ये धावांना हँडब्रेक लावण्यामध्ये यशस्वी झाले वाकोडे टीमचे हे सर्व गोलंदाज. त्यामध्ये पाहिलं तर निलेश अतिशय चांगली गोलंदाजी. या अगोदरचा गोलंदाज वैभवने 12 धावा खर्च केल्या परंतु दुसरं षटक पप्पू 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा निलेश तयार. वैभव बॅट्समन वैभव पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन हॅट्रिक बॉल. यावेळी काय होतंय 3री विकेट. थोडासा लांब राहिलेलं पाहायला मिळाला. चेंडू लॉंग ऑफ आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजनच्या दिशेने 1 बाउन्स निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती अप्रतिम चौकार आलेला पाहायला मिळाला. जणू डगआउट मधूनच सेट होऊन आलेला पाहायला मिळाला बॅट्समन. फिल्डिंगमध्ये नक्कीच थोडासा बदल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती निलेश माने आपल्याला पाहायला मिळते. थोडासा वेगवान पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला या अगोदरचा. यानंतर चेंडू कसा टाकतोय पाहूया. यावेळी देखील वेगवान पद्धतीने चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट कीपर एंडला फेकी पाहायला मिळाली. वैभव याची चांगली टीम बांधणी केलेली पाहायला मिळते. रेवण भाऊ नायकवडी यांच्या माध्यमातून अतिशय परफेक्ट टीम. या टीममध्ये जर पाहिलं तर यंगस्टर खेळाडूंचा भर नाही. सर्व यंगस्टर खेळाडू आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती निलेश माने. चांगला बॉल अप्रतिम स्लोवर बाउन्सर बॅटीची कड आणि ओव्हर हॅट्रिक देखील होत असताना पाहायला मिळेल निलेश याची. ओव्हर हॅट्रिक जर्सी नंबर 09 निलेश माने ओव्हर हॅट्रिक. या षटकामध्ये 3 महत्त्वपूर्ण हादरे दिलेले पाहायला मिळाले शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराडी या टीमला.
आणि या टीमच्या 5 विकेट जर पाहिलं ना तर स्वस्तामध्ये म्हणजे 0 वरती तंबूच्या आश्रयाला परत गेलेलं पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानामध्ये देवा. शेवटचा चेंडू फेस करेल देवा. या षटकातील 4थी विकेट प्राप्त करतोय का पाहूया निलेश. चला फास्ट घ्या देवा, जरा प्लीज तुम्ही फास्ट जा, कारण आजच्या दिवसामध्ये जवळजवळ आम्हाला 19 मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यामुळे खूप फास्ट या ठिकाणी मॅच पळवावे लागेल. पुढचा बॉल घेऊन निलेश माने तयार. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट मारा करेल. यावेळी देखील अप्रतिम बॉल. चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळाली. इनिंग देखील संपलेली आहे. 4 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 36. जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. 38 टू विन. 37 धावसंख्या झालेल्या आहे. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच स्वराज्य 11 मानेवाडी वाकुडे बुद्रुक विपक्ष चिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी. महत्वपूर्ण मॅचचा या ठिकाणी टॉस होतोय. या मॅचचा टॉस शिव श्री चक्र भैरव स्पोर्ट्स चिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्वराज्य 11 मानेवाडी वाकोडे बुद्रुक टीम. या महत्वपूर्ण मॅचचा टॉस मान्यवरांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. जस टॉस जिंकलाय चक्र भैरव स्पोर्ट्स शिवरवाडी टीमने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक. पहिली मॅच या ठिकाणी जिंकलेला आहात, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. नियोजन पण एकदम सुंदर आहे, त्याबद्दल मित्रा जर पाहिलं ना तर शरदभाऊ बेंद्रे यांनी या स्पर्धेसाठी त्याचबरोबर तुमच्या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, दुसऱ्या मॅचसाठी देखील. आज ते आपल्या टीममध्ये नाही आहेत, काय सांगाल? हो, जरा थोडंफार जरा प्लेअर कमीच, त्यामुळे जरा विकेटीची पण जरा आम्हाला म्हणजे त्यांच्याकडून विकेटची जास्त अपेक्षा असते आणि बॅटिंग पण असते त्यांची, त्यामुळे ही मॅच जिंकून त्यांना चांगली भेट द्याल का? नक्कीच 100%. येस, ऑल दी बेस्ट. जाऊया आपण या ठिकाणी चालू मॅचच्या दिशेने. यानंतर एक महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येणार, तोपर्यंत आपण जाऊया चालू मॅचच्या दिशेने, जिथे जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 39 धावांची आवश्यकता आहे. काय बोललायस? तर स्वराज्य 11 या टीमचा एक मावळा आहे, नाव आहे किरण उर्फ केडी. तर कसं वाटतंय, एक आपली चांगली टीम या ठिकाणी, तगडी टीम या ठिकाणी बनवलेली आहे आणि या टीमचा तुला या ठिकाणी कॅप्टन बनवलेला आहे, काय वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. ही टुर्नामेंट पार पाडायला आमच्या टीमनं खूप मेहनत घेतली आहे. आमच्या टीमचे सर्वांचं अभिनंदन. आणि ही टीम आमची एक टीम आहे. आज जर पाहिलं तर नव्या जर्सीमध्ये पाहायला मिळतं, एक वेगळ्या चार्जिंगमध्ये आतमध्ये गेलेला होता, काय रहस्य आहे? स्पॉन्सरशिप चांगली होती आणि आनंद होतोय आम्हाला की आम्ही पहिली मॅच विन झालो या. येस, ऑल दी बेस्ट, थँक्यू. हा होता स्वराज्य 11 या टीमचा कॅप्टन अर्थातच केडी. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. अतिशय सुंदर मॅच पूर्वार्ध झाला. आपण जाऊया उत्तरार्धामध्ये. तिथे जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे, ती 38 धावांची आवश्यकता आहे आणि ते आव्हान क्रॅक करण्यासाठी 2 सलामीवीर पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर करण जाधव, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नाव आहे अभि जाधव. पहिले षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती एक उंच खुरा खेळाडू ओमकार. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक महत्त्वपूर्ण मॅच. पहिला बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय आणि अप्रतिम झेल पकडलेला पाहायला मिळाला. बॅटर ओ युटी आउट.
यस नाही नाही पंच घेऊ शकता. पंचांना हवे असेल तर पंच घेऊ शकतात रिव्ह्यू सिस्टीम, काही टेन्शन नाही, काही हरकत नाही. यस थर्ड अंपायर या ठिकाणी आहेत, आम्ही चेक करतोय. बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये होता का सर? रियाज सर. इट्स अ फेअर बॉल. बॅटर OUT आउट. चेंडू आहे ना करण बरोबर मिडल स्टिक वरती पडत होता. तुला वाटलं की उंचीमुळे की चेंडू वरून जातोय की काय, परंतु या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही कधीही बघू शकता. काही शंका जर असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी विचारू शकता पंचांना, रिव्ह्यूची मागणी करू शकता. पंचांना जर गरज असेल ना तर रिव्ह्यू घेऊ शकतात, काही हरकत नाही. तर स्वराज्य 11 या टीमने खास गावावरून आमच्या रणवीर स्पोर्ट्स पॅनलला या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे आणि कोणत्याही संघावरती त्यांनी आतापर्यंत अन्याय केलेला नाहीये. मित्रांनो, पंचांच्यासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. बॅटिंग करणारी टीम त्यांच्याच गावातील आहे, खेळाडू त्यांचाच चेला आहे, करण जाधव त्यांच्याच तालमीमध्ये तयार झालेला पट्टा आहे. परंतु जर पाहिलं तर मैदानामध्ये अतिशय निपक्षपातीपणे भूमिका पार पाडत अजय माने सर, रिया शेख सर, अभिनंदन यार, सल्यूट आहे. न्यू बॅटर 3 क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय अर्थातच निलेश माने, वाखोड्याचा ख्रिस गेल. अप्रतिम गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. ओमकार एक आगळीवेगळी ऍक्शन घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. ओमकार याचं जर पाहिलं तर उंची आहे, चेंडू जर पाहिलं तर थोडेसे वरून रिलीज होत आहेत. रिलीज पॉइंट अतिशय चांगला ओमकार याचा आपल्याला पाहायला मिळतो. ॲज अ बॉलर म्हणून नक्कीच हा इम्प्रेस करणारा खेळाडू आहे. चांगला बॉल, अप्रतिम अप्रतिम बॉल. आणि नक्कीच यावेळी जर पाहिलं तर कॉलिंग नव्हतं. अभि अगोदरच पुढे निघून गेला. निलेश याच्यावरती लक्ष नव्हतं. निलेश थोडासा विकेटच्या मध्ये स्लो आहे आणि दोन खेळाडूंच्या मध्ये जर पाहिलं ना चर्चा होणं गरजेचं आहे. आणि यस तीच चर्चा होत असताना पाहायला मिळते. निलेशने जर पाहिलं तर सांगितलं होतं की थांब, कारण चेंडू पास झाल्याशिवाय धावू नको. क्रिकेटमध्ये रनआउटची विकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या मानली जाते. निलेश कधीही तापू शकतो आणि जेव्हा निलेश तापतो ना तेव्हा चेंडू जवळ पडत नाही, सीमारेषेच्या बाहेर लँड होतो. असा वाकोड्याचा क्रिस गेलाय निलेश माने. यावेळी डान्सिंग डाऊन टी विकेट थोडासा पुढे आलेला पाहायला मिळाला. अभि पहा, अभि अप्रतिम या ठिकाणी त्याची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. यष्टांच्या मध्ये जर पाहिलं तर अभि अतिशय तेज आहे, चपळ आहे. चौथ्या चेंडूवरती एका धावेने श्री गणेश झालेला आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच ओमकार याच्या माध्यमातून सुंदर अप्रतिम, कौतुक करावं तेवढं थोडं आहे ओमकार याचं. करण जाधव सारखा एक मातब्बर फलंदाज स्पोर्ट्सचा ओमकार अप्रतिम चेंडू टाकतोय की आगीचे रखरखते निखारे. तोफखाना आहे शिवसंघर्ष स्पोर्ट्सचा, नाव आहे ओमकार. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, बॅक टू द हँड आणि यस अडकवलाय. कहाणी में ट्विस्ट. शेवटचा चेंडू जर पाहिलं ना ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही नक्कीच पहा. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. यस बॅक टू द हँड. शेवटचा चेंडू स्लोवर पद्धतीचा रिलीज केलेला पाहायला मिळेल. अजून एकदा आपण ऍक्शन रिप्ले नक्कीच पाहूया. काय चेंडू रिलीज केला, शेवटचा चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू द हँड आणि एक महत्त्वपूर्ण मासा, एक मॅच विनर खेळाडू नक्कीच तंबूच्या आश्रयाला परत गेलेला पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी यार, इम्प्रेस केलं. फक्त एक धाव खर्च केली आणि 2 गडी तंबूच्या आश्रयाला त्यांनी परत पाठवलेले पाहायला मिळाले. अप्रतिम. अमोल भाऊ यांचे आधारस्तंभ 7 स्टारचे खंदे समर्थक मान्य श्री गणेश भाऊ माने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी
स्वराज्य 11 मानेवाडी वाकुडी बुद्रुक या टीमच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. अमोलच्या प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी सहकार्य करणारे मान्य श्री अंतर्गत स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी संघाच्या माध्यमातून आम्ही गणेश माने यांचं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आमच्या पाडेगावचे सुपुत्र मान्य श्री महेश पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. साहेब तुमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. यावी समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, पाठीमागे ओमकार आहे. ओमकार पाहायला मिळाला पाठीमागे. गोलंदाजी भन्नाट होती या मैदानामध्ये. खराळे या टीम जर पाहिलं तर एक नव्या जोशामध्ये मैदानामध्ये उतरलेली पाहायला मिळाली. ब्ल्यू टी शर्ट मध्ये मैदानामध्ये उतरली आणि अतिशय चांगलं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळालं. गणेश यांनी महत्त्वपूर्ण मोहरा बाद केला. ऋतिक बाने तंबूच्या आश्रयाला परत गेला. न्यू बॅटर अर्जुन जाधव. धावसंख्या फक्त 2 पाहायला मिळते, परंतु जोपर्यंत निलेश माने मैदानामध्ये आहे ना, वाकोड्याचा क्रिस गेल कधीही मॅच टर्न करू शकतो. एका षटकामध्ये 18-20 धावा आरामामध्ये घेऊ शकतो. परंतु गणेश चांगली गोलंदाजी करतात. जुने जाणते खेळाडू, एक लिजंड खेळाडू गणेश आपल्या भात्यातील ते स्टॉकची ठेवणीची चेंडू बाहेर काढतायत. चांगला बॉल अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचांच्याकडे बिगापिली केलेली आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच 2 पंच चर्चा करतील आणि तदनंतर नक्कीच आपल्याला निर्णय कळवतील. एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी वाकोडे बुद्रुक आयोजित श्री वाकेश्वर चषक 2026 मानाची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर क्रिकेटची पंढरी अर्थात वाकोडे टीमच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आज आयोजन नियोजन केलेलं आहे. बॅट्समन या ठिकाणी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच एक महत्त्वपूर्ण निर्णय आणि बॅटर या ठिकाणी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानामध्ये कोण जातोय पाहूया. न्यू बॅट्समन यस अजित पप्पू गलुगडे, जर्सी नंबर 45 रोहित शर्मा यांची आठवण करून देतो. पप्पू गलुगडे आपल्याला पाहायला मिळेल न्यू बॅटर मैदानामध्ये. चला, जशी मॅच संपेल ना लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. जशी मॅच संपेल नेक्स्ट मॅच ज्यांची आहे तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. ज्यांचं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पप्पू गलुगडे याच्यामध्ये क्षमता आहे. हॅट्रिक बॉल होता. हा चेंडू जर पाहिला तर फुलरेंचा चेंडू पाहायला मिळाला. ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू. या चेंडूला नक्कीच सन्मान दिलेला पाहायला मिळाला पप्पू गलुगडे याच्या माध्यमातून. आता स्ट्राईकला जर पाहिलं तर निलेश माने पाहायला मिळेल. अजून भरपूर चेंडू बाकी आहेत. कधी मॅच टर्न करू शकतो आणि एकदा त्याच्या बॅटीला चेंडू मिडल झाला पाहिजे. मिडल झाला ना त्याची क्षमता आहे. चारी बाजूला चौकार षटकार मारण्याची क्षमता आहे आणि अक्षरशः वेगावरती तुटून पडतो हा खेळाडू. शॉर्ट बॉल यावेळी जर पाहिलं चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. पाठीमागील क्षेत्र आहे ते घोषांकी क्षेत्र आहे. म्हणजे हे मैदान जर पाहिलं तर 360 मैदान नाही आहे, 180 हे मैदान आहे. त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. म्हणजे समोर बॅटिंग केली तर नक्कीच त्यामध्ये मोठे मोठे स्ट्रोक तो एक्झिक्यूट करू शकतो. त्याच्यामध्ये क्षमता आहे.
यावेळी देखील समोरच्या दिशेने चेंडू अलॉंग दी कारफेट आपल्याला पाहायला मिळाला. ओमकार अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चेंडू जर पाहिलं तर बॅट्समन अगोदर पुढे आला, तदनंतर चेंडू लोवर फुल टॉस रिलीज केला. 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 5. 5 वरती 4 गडी बाद. वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक या टीमचे. परंतु या टीमसाठी जर पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की निलेश माने अजून मैदानामध्ये आहे. चला तिसरं षटक घेऊन लगेच या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती या. तिसरा गोलंदाज. खराळी टीम वेळ खर्च करू नका, तुम्ही सगळे एकत्र येत आहे. गणेश भाऊ 5 धावसंख्या झालेली आहे, तुम्ही सगळे एकत्र येऊ नका. आणि आपल्या टीमचे या ठिकाणी अनुभवी खेळाडू सिनियर खेळाडू मान्यश्री दशरथ माने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सरसे स्वागत करतो. दशरथ माने आबा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या आयोजनामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य त्यांचं देखील कालपासून लाभलेलं आहे. आणि त्यांना जर पाहिलं तर न्यू जर्सी परिधान केलेली आहे. महत्त्वपूर्ण षटक घेऊन संदेश पाहायला मिळतोय. आणि जर पाहिलं तर स्कोरिंग करणारे अमोल दादा स्टॉप वॉच ऑन केलाय. आम्ही स्टॉप वॉच ऑन केलेला आहे. एका षटकासाठी 5 मिनिटं. खराळे टीम एक्स्ट्रा वेळ खर्च केला तर पॅनल्टी. निलेश माने अजून मॅच ऑन आहे. क्षमता या खेळाडूकडे. हाफ ट्रॅकर, परंतु हा चेंडू देखील जर पाहिलं तर घोषांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. निलेश जर पाहिलं तर थोडासा अगोदर शफल होतोय, त्यामुळे चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतात. 6 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजून जवळजवळ 32 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूमध्ये 32 धावा, परंतु शक्य आहे. निलेश आहे तोपर्यंत शक्य आहे. हा चेंडू खूप महत्त्वपूर्ण ठरेल. या चेंडूमध्ये मोठा स्ट्रोक आला ना तर कमबॅक करू शकतो वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक हा संघ. यावेळी देखील जर पाहिलं तर बॅटच्या स्टिकर एंडवरती चेंडू लागलेला पाहायला मिळाला. डॉट बॉल. एक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती अतिरिक्त प्रेशर क्रिएट करत असताना पाहायला मिळते. एक मोठा स्ट्रोक मॅचमध्ये नक्कीच कमबॅक करू शकतो. 10 चेंडूमध्ये 32 धावा अजून शक्य आहे. कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. कधी मॅच टर्न होऊ शकते. 6 चेंडूमध्ये जवळजवळ 36 धावा देखील झालेल्या आहेत. 38 धावा देखील झालेल्या आहेत. 40 धावा देखील झालेल्या आहेत. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. यावेळी गोलंदाजी अतिशय भन्नाट होत असताना पाहायला मिळते. खराळे या टीमच्या माध्यमातून सर्वच गोलंदाजांनी कंजूस गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये ओमकार अप्रतिम षटक, फक्त 1 धाव खर्च केली. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर गणेश यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या. संदीप तिसरे षटक घेऊन आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. पप्पू गलवगडे एक मोठा स्ट्रोक घेऊन मॅचला सुरुवात करतोय का पाहूया, कारण एका स्ट्रोकची अपेक्षा आहे. यावेळी फुल टॉस पाहायला मिळाला. चेंडू त्याच वेगाने निघून गेला 1 धावेसाठी. या षटकातील अजून 2 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 8 चेंडू बाकी असतील. 8 चेंडूमध्ये जवळजवळ 31 धावांची आवश्यकता आहे. यावेळी देखील जर पाहिलं तर हा अलॉंग दी कारपेट गणेश यांचा अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. 2 धावा कंप्लीट. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कधीही मॅच टर्न होऊ शकते, कारण एखादा नो बॉल भीमर आणि त्या भीमरवरती जर षटकार आला ना, नक्कीच सामन्यामध्ये कलाटणी निर्माण करून देणारा तो षटकार येऊ शकतो. एखादा चमत्कार, आणि त्या चमत्काराच्या अपेक्षित नक्कीच वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक हा संघ नक्कीच आहे. यावेळी शॉट फसलाय. चेंडू नो मॅच लँडमध्ये ट्रॅव्हल होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि 2 धावा कंप्लीट. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल निलेश माने. आता चेंडू शिल्लक असतील 6 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे. 26 मॅच ऑन आहे. काही होऊ शकतं. 4 षटकार मॅच फिनिश होऊ शकते आणि ते 4 षटकार मारण्याची क्षमता निलेश माने याच्याकडे आहे. चला टीम मीटिंग नको. खराळी टीम 12 धावसंख्या झालेले. 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 6-26चं समीकरण
पहिले चेंडूवरती मोठा स्ट्रोक आला ना की मॅचमध्ये नक्कीच कमबॅक होऊ शकतो, परंतु निलेश आहे ना, निलेश थोडंसं स्ट्रगल करत असताना पाहायला मिळाला. क्षमता आहे, कारण हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरती नक्कीच अनेक तारे सितारे घडलेले आहेत. महत्वपूर्ण स्लॉगचं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतोय. बॉलरचं नाव काय? बॉलर नेम अधिक वैभव. पहिला बॉल स्विंग अँड मिस. बॅट स्विंग अतिशय वेगाने होत असताना पाहायला मिळाले, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल आलाय. वैभव याची वैभवशाली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि शिवसंघर्ष 11 खरा या टीमचा अतिशय चांगला संघर्ष. वैभव याची अप्रतिम भन्नाट गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. पुन्हा एकदा वैभव तयार, जास्तीचा वेळ खर्च करू नका विनंती करतो. यानंतर एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शिवरवाडी विपक्ष मानेवाडी वाकुर्डे. हाफ ट्रॅकर आणि यावेळी स्ट्रगल करत असताना शेवटच्या क्षणी निलेश बाद झाला. जरूर तो थांबला शेवटपर्यंत, एक आशा होती, ती आशा देखील आता तंबूच्या आश्रयाला परत गेलेली पाहायला मिळाली. तर सामन्यामध्ये नक्कीच चांगली पकड मजबूत केलेली पाहायला मिळते. सनी आलाय. न्यू बॅटर अजित नायकवडे. यावेळी देखील लगातारचे दुसरा विकेट, कारण रनचं प्रेशर देखील आपल्याला पाहायला मिळालं. सामन्यामध्ये फक्त आता औपचारिकता बाकी आहे. जशी मॅच संपेल ना लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. शिवरवाडी टीम, तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. जशी मॅच संपेल तसं फास्ट आतमध्ये जायचं आहे. तुम्ही जर एक्स्ट्रा वेळ खर्च करणार असाल तर आपण यानंतरच्या मॅचेस फक्त 3 षटकांच्या घेणार आहोत. दरम्यान व्हाईट बॉल आलेला आहे. हॅट्रिक बॉल. हा देखील सोडून दिलाय. जास्त बाहेरचा चेंडू. काहीतरी एक्स्ट्रा करायच्या नादामध्ये नक्कीच वैभव एक्स्ट्रा धावा खर्च करतोय, कारण धावा तर भरपूर हवेत. फक्त लाईन टू लाईन चेंडू रिलीज केले इझिली मॅच जिंकू शकतो खराडी टीम. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गणेश भाऊ यांचं. गणेश भाऊ जर पाहिलं तर अतिशय चांगला एफर्ट देत असताना पाहायला मिळत आहेत खराडी या टीमसाठी. एक उत्कृष्ट खेळाडू गणेश. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला पाहायला मिळाला पप्पू याच्या बॅटीतून, आणि शेवटच्या क्षणी नक्की षटकार आलेला पाहायला मिळतोय, परंतु लेट आलाय, खूप लेट. जशी मॅच संपेल शिवरवाडी टीम लगेच मैदानाचा ताबा घेतील. यावेळी देखील व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक उत्कृष्ट गोलंदाज
ओमकार ठरलाय मॅन ऑफ द मॅच.